मैं बाबा साहब अम्बेडकर चौक पर मौजूद हूँ। यहाँ पर अभी जो है वंचित बहुजन अघाड़ी की पूरी टीम मौजूद है। तो वंचित बहुजन अघाड़ी ने हर साल की तरह इस साल भी आप देख सकते हैं झंडा वंदन किया है और मुमरा कलवा के लोगों को एक संदेश भी दिया है। खास बात यह थी कि इस प्रोग्राम में और भी कई पार्टियों के नेता और नेता थे, जिसमें रिदा रशीद भी थी। उन्होंने जो है स्पीच दिया है। प्रताप यादव जो ठाणे शहर उपाध्यक्ष है और प्रमोद यादव जो विभाग अध्यक्ष है, विभाग प्रमुख है मुमरा वंचित बहुजन अघाड़ी, उन्होंने भी संदेश दिया। उनकी पूरी टीम ने संदेश दिया। शांति का संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, भारत रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व थोर पुरुष यांना प्रथम या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। त्यानंतर आज आपण या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वजण या ठिकाणी हजर झालात। प्रथम सर्वांना मी जय भीम करतो। तसेच आज आपण या ठिकाणी सामुदायिक त्रिश्रम पंचशील ने सुरुवात करणार आहोत। सर्वांनी हात जोडा। भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। एक साथ सावधान। एक साथ झंडे को सलामी देंगे। सलामी इधर। एक साथ राष्ट्रीय गान शुरू करेंगे। शुरू कर। भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उज्जल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत देशाचा भारत देशाचा भारत देशाचा भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। मी सर्वांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपण सर्वांनी मिळून या देशाची प्रस्तावना इथे सुरुवात करूया। जय भीम। नाही प्रस्तावना या ठिकाणी 26 जानेवारी 1949 रोजी प्रथम सर्वांना मी जय भीम करतो। 26 जानेवारी 1949 ला आपल्या भारत देशाची राज्यघटना पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्या देशासाठी जी राज्यघटना निर्माण करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्वच त्यांचे साथी सर्वांनी घटना व्यवस्थित बनवली आणि ती घटना बनवल्याच्या नंतर आपल्या सर्व देशासाठी आपल्याला ती या 26 जानेवारी 1949 या दिवशी बहाल केली आणि त्या दिवसापासून आपल्या या भारत देशाला सर्वांना एक संगतीने एक सोबत सगळ्यांनी चांगलं जीवन जगावं आणि चांगला मार्ग दाखवून दिला। आणि त्यानंतर या ठिकाणी आपण हा प्रजासत्ताक दिन जो आहे हा 76वा प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी सर्वजण आनंदात साजरा करत आहोत। त्यानंतर भारतीय संविधान, आम्ही भारतीय लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्षता। भारतीय संविधान, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजनैतिक,
न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वतंत्र दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमचे संविधान सभेत आमची दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। जय भीम। जय भीम। भारतीय संविधानाचा विजय असो। त्यानंतर या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। त्यानंतर या ठिकाणी आलेले सर्वच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। प्रथम मी आपले वंचित बहुजन आघाडीचे मुंब्रा शहर अध्यक्ष यांना मी नम्र विनंती करतो, प्रमोद जाधव साहेबांना, तर ते आपलं 2 शब्द व्यक्त करतील। सर्वांना सविनय जय भीम। आजचा दिवस आपल्यासाठी खरंच एक मोलाचा दिवस आहे। आजच्या दिवशी बाबासाहेबांनी संविधान आपल्यासाठी लागू केलं। संविधान लागू झाल्यामुळे या देशात उच्च नीच, गरीब, अमीर हा सगळा भेदभाव निर्माण केला। आजच्या दिवसामुळेच आमच्या महिला वर्गाला एक मान मिळाला। महिला या पुरुषांपेक्षा कमी नाही ते सगळ्यांना सिद्ध झालं। बाबासाहेबांनी जो संविधान दिला त्याच्यामुळे आज भारताचा राज्यकारभार चालतो। जर संविधान नसता तर आपली काय परिस्थिती असते हे आपण अनुभवलेलं आहे। आजच्या दिवशी बाबासाहेबांनी संविधान दिल्यामुळे या देशाला एक नवी संकल्पना भेटली। या देशातून सर्व भेदभाव दूर झाले। हे भेदभाव दूर झाल्यामुळेच आपण आज सर्व इकडे आहोत। आजची जी आपली भारताचं संविधान आहे याच्या तरतुदीमुळे आज प्रत्येकाला वोटिंगचा अधिकार, काम करण्याचा अधिकार, बंधुभाव, प्रेमता, सर्व धर्म समभाव हा अधिकार मिळाला आहे। त्यामुळे आपण सर्वांनी आजच्या दिवसाचा मान राखून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार न विसरता सर्वांना एकजुटीनं, एक साथीने घेऊन चाला। महिला बंधू भगिनी यांचा आदर व मान सन्मान घेऊन चाला। एवढंच बोलतो, इथे थांबतो। जय भीम, जय संविधान। आज गणतंत्र दिवस के मौके पर आप ऐतिहासिक बाबा साहब अम्बेडकर चौक पर झंडा वंदन के प्रोग्राम में शामिल हुई हैं, तो आप मुंब्रा और कलवा के लोगों को क्या संदेश देना चाह रही हैं? सभी को सलाम अलैकुम, नमस्कार, जय भीम। आज 26 जनवरी का सबको बहुत बहुत बधाई। लेकिन 26 जनवरी और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का जो नाता है या जो रिश्ता है वो आज का दिन हम हर टाइम उनको याद करते हैं। लेकिन आज अगर जैसे भाई ने कहा कि संविधान दिन भी बोला जाता है कि संविधान आज बाबा साहेब आम्बेडकर ने जो बनाया था आज उसको एक्चुअल में उसको लागू किया गया था। तो इसके लिए आज का दिन एक बहुत गर्व का दिन है। आज सभी पूरे देश में आज गर्व दिन झंडा उच्चन होता है और इस चौक पे खड़े रह के झंडा उच्चन करना उसमें ही मतलब गर्व में और गर्व है, क्योंकि ये चौक है हमारे बाबा साहेब आम्बेडकर जी का और यहाँ पर खड़े रह के अगर झंडा उच्चन हो रहा है तो सबको बहुत बहुत बधाई। और इसी तरीके से मुझे लगा है सभी ने बहुत अच्छा संदेश दिया है कि एकजुट का जो नाता होता है वो बने रहना चाहिए और जो हमारे बाबा साहब ने कहा है उस पे बने रहना चाहिए और संविधान पे बनना है तो हमें संविधान को याद रखना पड़ेगा, संविधान का वाचन करना पड़ेगा। संविधान में हर एक वर्ड्स ये इतिहास में कभी कोई न मिटाने वाले वर्ड्स है, तो उसको याद करते हुए आज सभी ने मुझे बोलने का मौका दिया, यहाँ बुलाया है, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। और आज के दिन उनको याद करते हुए उनको बहुत बहुत प्रणाम करती हूँ। और बहुत जगह जाने का मौका मिला, आज हमने भी कहीं ना कहीं आज के दिन कुछ ना कुछ अलग करने का संकल्प लेना चाहिए, तो उसके लिए मैं तो लेती हूँ रोज। और मैं सभी को कहूँगी कि आपणपण जरा जरा काहीतरी पुढे जाण्याचं आज अगर हम हमारे पिताजी को याद करेंगे, आज हमारे देश को याद रखेंगे और पिताजी को याद करेंगे तो बहुत सारी चीज़ें रोज संकल्प लेने का, तो उसमें अच्छा लगता है कि आज उनको याद करके और गर्व
मैं भी उनकी बेटी हूँ, कहीं ना कहीं मैं भी उनसे जुड़ी हूँ। ये जो जो प्राउड है उसको कोई हमसे खींच नहीं सकता है। तो बस सबको आज का 26 जनवरी का बहुत बहुत बधाई। बोलो त्याबद्दल धन्यवाद। जय भीम। क्या कहना चाहेंगे? आज संविधान दिवस है और गणतंत्र दिवस पूरे मुंब्रा में उत्साह के साथ जो है मनाया जा रहा है, तो आज आप लोग किस प्रोग्राम में यानी शामिल हुए हैं, क्या बोलना चाहते हैं आप लोग? मराठी में बोलूंगी। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम त्रिवार वंदन करते आणि सर्वच महापुरुषांना, तसेच महामाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले या सर्वांना मी त्रिवार वंदन करते। आणि आज इथे झेंडा वंदनासाठी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेची मुंब्रा अध्यक्ष ज्योतिताई पवार, तसेच वंचित बहुजन आघाडीचे मुंब्रा अध्यक्ष प्रमोद जाधव आणि ठाणा जिल्हा उपाध्यक्ष जाधव साहेब, प्रताप जाधव साहेब आणि नितीन तायडे, तसेच इथे उपस्थित सर्व माझे बंधू आणि भगिनी यांना सर्वांना मानाचा जय भीम करते। आज आपण इथे 26 जानेवारी निमित्ताने झेंडावंदन करण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत आणि सर्वांनी इथे छान प्रकारे सकाळच्या समयी जे काही झेंडावंदनाचा कार्यक्रम आज साजरा केलेला आहे त्याबद्दल मी इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार व्यक्त करते। आणि आज इथे जे मला काही बोलण्याचा अधिकार दिला आहे तो अधिकार मला संविधानाने दिलेला आहे। बाबासाहेबांनी आज जे संविधान लिहिलेलं आहे ते आजही प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेलं नाही आहे, खूप घरापासून वंचित आहे की संविधान म्हणजे काय हे खूप साऱ्या लोकांना माहीतच नाही आहे। पण हां, जिथे कुठे प्रॉब्लेम्स आलेत, जिथे कुठे कोणाला अन्याय झाला तिथे बरोबर सर्वांना कळतं की संविधान, मग तेव्हा संविधान बरोबर आठवतं। मग तो कुठलाही पक्ष असू द्या, साधारण मनुष्य असू द्या, त्यांना मग त्या ठिकाणी संविधान हे बरोबर आठवतं। पण आपण प्रत्येक संविधानाचा कसा वापर करावा, संविधान कुठे वापरावा हे अजूनही बहुतेक लोकांना माहिती नाही आहे। जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातो, सिनियर लोक, साधारण किंवा गरीब अशा लोकांवरती रुबाब दाखवायला बघतात। त्यांना माहिती आहे की यांना कायद्याचं काही ज्ञान नाही आहे आणि या लोकांनी संविधान उघडूनही बघितलेलं नाही आहे। त्याच्यामुळे हे जे आपल्यावरती रुबाब करणारे जे प्रशासन बसलेले आहे ते आपल्यावरती रुबाब दाखवतात का, तर आपल्याला कायद्याचे कलम, आर्टिकल्स काय आहेत हे आम्हाला अजूनही माहीत नाही आहे। म्हणून प्रत्येकाने घरोघर संविधान कसं पोहोचवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। आपण स्वतः संविधान वाचलं पाहिजे आणि प्रत्येकापर्यंत संविधानाची एक प्रत पोहोचवली पाहिजे। तर आज वंचित बहुजन आघाडी आणि मुंब्र्यामधून जे भारतीय बौद्ध महासभा हे जे काम करत आहेत मुंब्र्यातून, संपूर्ण मुंब्रा आज त्या लोकांनी म्हणजे घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रत्येक बौद्ध विहार, प्रत्येक ठिकाणी जाऊन वंदना घेणे, बाबासाहेबांचे जे काही आमच्यावरती उपकार आहेत ते उपकार लोकांनी विसरलेला आहे। तर ते आपल्यावरती बाबासाहेबांचे काय उपकार आहेत ते घराघरात जाऊन सांगत आहेत आणि भारतीय बौद्ध महासभा तसेच वंचित बहुजन आघाडी हे काम करत आहे। आणि सर्वांनी मुंब्र्यामध्ये आज 26 जानेवारीच्या निमित्ताने एक निश्चय मनाची असं निश्चय बांधून ठेवा की आपण सर्वांनी मुंब्र्यातून कोणालाही साथ न देता वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे आणि बाबासाहेबांचे जे काम आहे ते घराघरात पोहोचावं एवढंच मी सांगते। आणि सर्वांना माझा पुन्हा एकदा सविनय जय भीम करते। नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरणं एतेन सजवचेन होतु मे जय मंगलम। नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरणं एतेन सजवचेन होतु मे जय मंगलम। नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरणं एतेन सजवचेन होतु मे जय मंगलम। साधु साधु साधु। तो आप देखते रहिए जनता टाइम्स और हमारे चैनल को सब्सक्राइब करें।